बदला घेण्याची संधी आले ते म्हणजे लीग पद्धत असल्यामुळे बघा इथे नक्कीच पहिल्या सामन्यात पराभूत झाले होते आणि त्यानंतर इथे संधी आले सूत सेकेट आपल्याला पराभवाचा बदला घेण्याची, परंतु इथे काय घडणार कारण इब्राहिम भाई मस्ट नीडेड दोन्ही संघांसाठी करा किंवा मरा। बिल्कुल इस प्रतियोगिता में कहीं भी हम अनुमान नहीं लगा सकते कि प्रबल दावेदार कौन है, कि बहुत अच्छी अच्छी टीमें खेल रही है। प्रतीक 11 को हमने देखा, वैभव है और TWJ है और कई ऐसी टीमें हैं जो अच्छा परफॉर्म कर रही है। अभी से किसी चीज़ का अनुमान लगाना कि कौन सी प्रबल दावेदार है उचित नहीं है, लेकिन कहा जाता है कि TWJ और डोमिनेटर यानी डोमिनेट किया है और वैभव बीच मैदान में देखना बहुत ज़रूरी है, तब जाकर कहीं जीत सकते हैं। सबड पाहिलं तर संघाचे ओनर इथे मात्र दिसत नाहीत वैभव, तदनंतर इथे कारण ह्या मैदानावरती आपण पाहिलं तर वैभव विलियम्स संघाच्या माध्यमातून जे खेळाडू आहेत मोस्टली आपण पाहिलं तर याच मैदानावरचे खेळाडू आहेत, म्हणजे त्यांच्यासाठी एक जमेची बाजू असेल की होम पिचवरती ही मॅच। आणि येस आपण पाहिलं तर आमची टीम देखील आपण पाहतो या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत जोडले जात आहेत। याच आपण पाहिलं हिंदी मराठीचा एक बुलंद आवाज सिद्दीक मेमन आहेत, इब्राहिम भाई देखील दाखल झाले आहेत आणि मी विनायक कृपा बाबल्या जाधव सायंकाळच्या ह्या शेवटच्या मॅचमध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। प्रथमेश गजमलने देखील इब्राहिम भाई चांगली कामगिरी केली, मग ती असेल सुधीर भोसले स्मृती चषक किंवा असेल इथं आपण पाहिलं तर नक्कीच ही स्पर्धा म्हणजे गुणलेखक म्हणून आणखीन एक नावारूपाला आलाय तो प्रथमेश गजमल आणि यॉर्कर स्पोर्ट म्हणजे निलेश टेरोकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं ओपनिंग केलं जाते। आतापर्यंत त्यांचं दालन पाहिलं होतं स्पोर्ट्सचं, तदनंतर यूट्यूब लाईव्हच्या क्षेत्रामध्ये घुसलेत या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांना देखील लाख शुभेच्छा असतील आणि त्यांच्यासाठी त्यांची टीम पहा, ऑपरेटर यश आणि विशाल, तर तदनंतर कॅमेरामन म्हणून कुणाल पारकर, शुभम शिंदे आणि विराज घाग कामगिरी पाहत आहेत। पंच विक्रमरप गोट्या भोसले आणि कणकुटकर सर, तदनंतर मध्ये मध्ये आपण आकाशला देखील पाहिलं, मध्ये मध्ये आकाशला समालोचन कक्षामध्ये आकाश सकपाळला पाहिलं, रघुनाथ सुर्वे यांना समालोचन करताना पाहिलं, तदनंतर सचिन सावंत यांना यस गुणलेखन म्हणून पाहिलं, म्हणजे सर्वांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं इब्राहिम भाई। बिल्कुल सहकार्य किया बाबला जी, कहीं ना कहीं हम लोगों की नौकरी भी कहीं ना कहीं खतरे में नजर आती हुई हो रही है। ऐसा लग रहा है कि नए नए कमेंटेटर तैयार हो रहे, तो आपको थोड़ा सा डर सा महसूस होने लगा है। आणि त्यांना इथे इब्राहिम भाई संधी थोडीशी असेल, जास्त संधी नसेल कारण ते खेळाडू आहेत ते म्हटल्यावरती पार्ट टाइम जॉबसाठी ते इथे आलेत, परमनंट नाही। आणि तदनंतर जाऊया मॅचच्या दिशेने, इथे आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात सुमित पाटील, तदनंतर बंटी सावंत चांगली फलंदाजी केली होती, मागच्या सामन्यात बंटीने स्टार्ट दिला होता, तदनंतर सुमितने सुरुवातीला सुमितला स्ट्रगल करताना पाहिलं, चेंडू डॉट येताना पाहिले, परंतु जेव्हा सेट झाला त्यानंतर 3 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणी मारले नाही, सलग 3 षटकार ते देखील त्याच्या बॅटमधून आले। आणि इथे माहिती आहे सुमितने बघा मगाशी जिथे ज्या प्रकारची फलंदाजी केली होती तिथून मात्र आता सुरुवात करावी लागेल आणि ते पॉवर प्लेची 2 षटकार नाही इब्राहिम भाई, हे सायंकाळचे सत्र आहे, इथे तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकात मॅक्झिमम जास्तीत जास्त फटकेबाजी करावी लागेल आणि पॉवर प्लेटमध्ये धावा सेट करावे लागतील कारण खोलवर फलंदाजी आहे, संघाकडे आहे फलंदाजी। परंतु सलामी की जोड़ी बीच मैदान में एक तरफ से बंटी सावंत है और सुमित पाटिल है, एक आक्रामक खिलाड़ी है, दूसरे अलाउंग द कारपेट खेलना जानते हैं और गेम को साथ लेकर चलना अच्छी तरह से जानते हैं बंटी सावंत, और साथ देंगे सुमित पाटिल का जब बल्ला बोलता है, पिछले मैच में हमने देखा 13 गेंदों में केवल 13 गेंदों में 33 रनों का योगदान, जिसमें 4 गगन चुंबी षटकार हमने देखे, और ज़्यादा देर अगर रुकते हैं तो निश्चित रूप से TWJ के लिए थोड़ा खतरनाक साबित हो सकते हैं। यस आपण म्हणता अमान बगदादी सलामीचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे, चिपळूणसाठी एक युवा ऑलराऊंडर खेळाडू अमानच्या माध्यमातून। यस तदनंतर पाहिलं तर स्ट्राईकवर आहे बंटी, सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे, तदनंतर डीप कव्हरच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे। पहिला चेंडू यस पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या पट्ट्यात चेंडूला दिशा दिले एका धावेसाठी आणि एका धावेने आपण पाहता सुरुवात होते, कयूमच्या दिशेने इब्राहिम भाई चेंडू जातोय, संत सुरुवात आहे। बिल्कुल इसी के लिए जाने जाते हैं बंटी सावंत, स्ट्राइक रोटेट करते हैं, करने में महारत रखते हैं, डॉट बॉल गेंदें बहुत कम आती है बंटी सावंत के लिए, कहीं ना कहीं गैप में खेलते हैं, अपने साथी बल्लेबाज को मौका देते हैं, अच्छी क्रिकेट है कुल मिलाकर। यस आणि इथं आपण पाहतो स्ट्राईकवर सुमित सज्ज झालाय अमान, राईट मोर द विकेटचा मारा, हो 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 इथे बघा डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू खेळून काढलाय, लॉंगॉनच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होते, तद्भर एका धावेने सुमितने देखील आपलं खातं उघडलं। सेन्सिबल क्रिकेट आहे, 2 चेंडूवरती कोणती घाई नाही आहे, गडबड नाही आहे, सिंगल बोथ एंड।
बिल्कुल चेक किया पहला गेंद, चेक किया किस तरह से गेंद आ रही है और एक रन चुरा लिया तेजी के साथ ही। इस एक रन के साथ रन संख्या 2 हुई है। दोनों ही बल्लेबाजों ने अपना खाता खोल दिया है। पुढचा चेंडू असेल बंटीसाठी राईट ओव्हर द विकेट. हो इथे मात्र गती परिवर्तन, सुरेख फटका आहे, कार्पेट शॉट, कव्हरच्या पट्ट्यात ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 3 चेंडूवरती 3 सिंगल, म्हणजे मित्र म्हणेन सुरेख गोलंदाजी आहे. लाईन एंड लेंथ आपण म्हणतो, आकुट टप्प्याचा चेंडू नाही आहे, म्हणजेच गुड लेंथ ज्याला म्हणतात क्रिकेटमध्ये. गुड लेंथ म्हणजे चांगली लेंथ आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, म्हणजे कंजूस गोलंदाजी इब्राहिम भाई. बिल्कुल नपीतुली गेंदबाजी, सटीक जगह पर गेंदें फेंकते हैं, बल्लेबाज को हाँ रीड करते हैं किस तरह से बल्लेबाजी है, उस प्रकार की गेंदबाजी अमान की ओर से। निकल कर खेला, फाइन लेग की दिशा में गेंद तेजी के साथ ट्रैवल होती हुई, गेंद सीमा रेखा की ओर जाती हुई 4 रनों के लिए। येस इब्राहिम भाई, पण पाहिलं होतं की बघा आतापर्यंत गुड लेंथवर चेंडू गोलंदाजी केली, 3 चेंडूवरती 3 धावा आल्या आणि बघा आकुट टप्प्याचा चेंडू गेला, त्यानंतर त्याच्यावरती चौकार आला. म्हणजे खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूवर सन्मान, हे क्रिकेट एका चांगल्या खेळाडूंकडून पाहायला मिळतं. आणि ही जोडी, हीच पेर आपण पाहतो बंटी आणि सुमित. बिल्कुल अच्छी गेंद को सम्मान देना है और खराब गेंद का समाचार लेना है, बल्लेबाजों की एक खासियत हुआ करती है। और खासकर सुमित पाटिल को आप शॉर्ट गेंदें डालोगे तो आप उसका खामियाजा तो भुगतना ही पड़ेगा। पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे. हो इथे बघा पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि सेन्सेबल, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला फटका होता. धावसंख्या ड्रायव्हर होते, कव्हरच्या पट्ट्यात आणखीन एक धावसंख्या होती 8 धावा. बिनबादात षटक क्रमांक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकवर आहे बंटी. अच्छी शुरुआत है, 8 रन बन चुके हैं, बबला पहला ओवर प्रगति पर है। अमान अच्छी गेंदें, एक मात्र गेंद जो थी खराब गेंद जिसके ऊपर समाचार लिया था। षटकातील शेवटचा चेंडू, इथे मात्र बंटीच्या बॅटमधून निघालेला फटका. प्रॉपर टायमिंग नाही आहे, परंतु इथे बघा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आणि अशा प्रकारे या षटकाचं एकंदरीत वर्णन पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती 1 धाव आले, 1 चौकार देखील आले आणि अशा प्रकारे आपण पहिल्या षटक क्रमांक पहिल्याची देखील सांगता होते. तदनंतर धावसंख्या फलकावरती आहे बिनबाद 9. येणाऱ्या पॉवर प्लेचे षटक टाकण्यासाठी कोण येतोय तोपर्यंत आपण थांबूया, ऐकूया डीजे म्हणजे स्वराज्य डीजे. थँक्यू. इथे बघा स्ट्राईकवर असेल बंटी, षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे अक्षय निवाते. ह्या इब्राहिम भाई आजच्या सत्रामध्ये अक्षयने गोलंदाजी चांगली केली आणि तदनंतर क्षेत्ररक्षण जे आज केले त्याने अत्यंत कमालीचं क्षेत्ररक्षण, काय झेल टिपलेत. बिल्कुल बिल्कुल अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग एक खेल का हिस्सा है और पूरा योगदान रहता है खिलाड़ियों का। हर फॉर्मेट में अच्छा करना बहुत ज़रूरी होता है, तब जाकर बहुत बड़े बड़े मैचेस जो है वो आप जीत सकते हो। बंटी सामना करेंगे अक्षय का, ये देखना है किस प्रकार की गेंदबाजी होगी, कितना नियंत्रण होगा। और यहाँ पर हम देख सकते हैं दूसरा पावर प्ले का ओवर चलता हुआ। येस आपण भारत राऊंड विकेटचा मारा असेल बंटीसाठी. हो इथे बघा कोणत्या प्रकारचं फुटवर्क नाही आहे. वारंवार बोललं जातं क्रिकेटमध्ये फुटवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क महत्त्वाचं आहे. यष्टीरक्षक आणि गोलंदाज सुरेख डॉन चेंडूने सुरुवात केली. थोडंसं प्रेशर पाहतोय इब्राहिम भाई, म्हणजे इथे जिंकण्याचं प्रेशर आहे, उद्याच्या सत्रात खेळण्याचं प्रेशर, हे प्रेशर मात्र आपण पाहतोय फलंदाजीमध्ये, पॉवर प्लेमध्ये. मैच में बने रहना ये बहुत जरूरी। बहुत अच्छा शॉट अलॉन्ग द कारपेट, गैप बनाया, फील्डर गेंद की तरफ आते हुए तेजी के साथ दूसरा रन यहाँ चुराते हुए, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। यस इब्राहिम भाई, अत्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या फलकावरती आहे 1-1-11 विदाउट लॉस. प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर, षटक क्रमांक 2, धावसंख्या होते 11 धावा. आणि यस आपण पाहिलं तर इथे मात्र चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत. पॉवर प्ले म्हटल्यावरती आक्रमण, परंतु आक्रमण फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा अक्षय राऊंड विकेटचा मारा असेल बंटीसाठी. थोडंसं पंबल होतं आहे. इब्राहिम भाई काय म्हणाल? बाबला जी, जिस तरह से टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग का निर्णय लिया, यही सोच होगी कि कम से कम स्कोर में उनको रोका जाए वैभव 11 के खिलाड़ियों को। और वैभव 11 की यही कोशिश होगी, शक्तिशाली टीम है, लगभग 70-75 रन तो बनानी है। नक्कीच इब्राहिम भाई, राऊंड विकेटचा मारा. इथे मात्र बंटीच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू येतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेचा वेध घेताना 1 बाउंड चेंडू सीमारेखा पार, चेंडू परार, येतोय दमदार असरदार CPL चौकार. यस डीजेचा आविष्कार. थैंक यू डीजे. कोशिश बहुत अच्छी रही, अपने शरीर को नियंत्रण में रखा था। और कैच जो होता है आखिरी मोमेंट में, जब आपका कलेक्शन का समय आता है, उस वक्त आप किस तरह से कैच ले रहे हैं यह देखा जाता है.
नक्कीच चांगले प्रयत्न होते. पुन्हा एकदा सज्ज झालाय अक्षय, स्ट्राईकवर बंटी, राऊंड विकेटचा मारा. हो इथे मात्र पुन्हा एकदा पाहिलं तर प्रॉपर टायमिंग होत नाहीये. झेल देखील सुटतोय. इथे बघा आखूट टप्प्याचा चेंडू होता, फाईन लेगच्या डोक्यावरून खेळायचं होतं, परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही. निर्माण झाली होती संधी, परंतु झेल सुटतोय. एक धाव देखील मिळते. धावसंख्या होते 16 धावा. षटक क्रमांक 2. पहिलं षटक संपलं, धावसंख्या होती 9. तदनंतर या षटकात आतापर्यंत 7 धावा आल्यात आणि आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत. तदनंतर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मधील. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवर असेल तर सुमित पाटील. धावसंख्या आहे 16. नक्कीच तुम्हाला जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर नक्कीच चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. कमीत कमी 70 ते 75 पर्यंत जावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाकडे खोलवर फलंदाजी आहे, परंतु इथे किती धावा केल्या जात आहेत. सलामीची जोडी मैदानात आहे. अक्षय सज्ज झाले. राऊंड विकेटचा मारा. इथे मात्र सुरेख फटका. चेंडू येते पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक. चेंडू सीमारेखा पार. फरार. सुमित ब्रँडेड दमदार CPL चौकार. डीजे थँक्यू. या स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. पहिल्या 2 षटकात चेंडू हरवला, फुटला किंवा इथे खेळण्याच्या लायकीचं नसेल तर इथे मात्र नवीन चेंडू दिला जाईल. 2 षटकांनंतर चेंडू जुना रिप्लेसमेंट असेल आणि आम्ही चेंडू देणार तोच तुम्हाला घ्यावा लागेल. इब्राहिम भाई यस, आपण पाहिलं तर त्या चेंडू खेळण्याचा याचा नसेल म्हणजे त्याच्यावरती खेळ होऊ शकला नाही तर नक्कीच आपण पाहिलं तर इब्राहिम भाई रिप्लेसमेंट हा नस आपण पाहिलं तर रिप्लेसमेंट नवीन 2 षटकामध्ये नवीन असेल तदनंतर जुना. इब्राहिम भाई काय म्हणाल, या चौकार अत्यंत सुरेख होता, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना. बिल्कुल पावर प्ले का लाभ उठाया. दोनों जगह पे सेम उसी तरह की कोशिश हमने देखी अमान की ओर से. तेजी के साथ भागे थे लेकिन असफल रहे. येस, इथं आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत आहेत. नक्कीच कारण इब्राहिम भाई कसं असतं माहिती आहे का, ह्या चेंडूवरती आतापर्यंत 1.5 षटकाचा खेळ झाला आहे. म्हणजे जर जुना चेंडू असेल तर आक्रमण करण्यासाठी फलंदाजांना चांगला चेंडू म्हटला जातो कारण त्याची फर जाते. तदनंतर बॅटिंगसाठी चांगला असतो आणि तदनंतर इथं मात्र तोच चेंडू मिळतोय. पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचच्या दिशेने. संकेत माफ करा, अक्षय सज्ज झाला निवाते या षटकातील शेवटचा आणि अंतिम सेकंड ओव्हरचा म्हणजे पॉवर प्ले षटक क्रमांक 2. चेंडू सज्ज झाला. राऊंड विकेटचा मारा. इथे मात्र सुमितच्या बॅटमधून निघालेला फटका. यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स बॅक टू बॅक सुमितच्या बॅटमधून येतोय. दमदार असरदार चौकार. मिलेंगे रन 4. बेडा होगा पार. बेडा पार केलाय या सुमित पाटीलने. डीजे कॅरी ऑन. थैंक यू. टॉस जीतकर पहले फील्डिंग का निर्णय लिया यहाँ TWJ ने और आमंत्रित किया था वैभव 11 को. शुरुआत बहुत अच्छी हुई है. 2 ओवर समाप्त हो चुके हैं. पावर प्ले के 2 ओवर समाप्त हो चुके हैं. प्रतियोगिता का तीसरा दिन चल रहा है. कल घमासान होगा बीच मैदान में. सेमीफाइनल, क्वार्टर फाइनल और फाइनल का मुकाबला खेला जाएगा. प्रथमेश जी हमारे साथ जुड़े हैं. 2 ओवर की समाप्ति पर रन संख्या हुई है 24 रन. बबले जी, हम जिसकी चर्चा कर रहे थे, पावर प्ले के ओवर में जो जितने रन आते हैं उतना आप प्रेशर जो है बिल्डअप कर सकते हैं गेंदबाजों के ऊपर. हो सिब्रम भाई, आपण पाहिलं तर सलामीची जोडी आहे. 7 चेंडूमध्ये 10 धावा. इथं आपण पाहिलं तर बंटी सावंत तदनंतर 5 चेंडूमध्ये 14 धावांवरती खेळतोय सुमित. आणि सुमितला पॉवर प्ले मायने राखत नाहीये. एक आक्रमक बॅटर आहे. चांगली सुरुवात आहे. षटक क्रमांक 2 मध्ये धावा आल्यात 15 आणि तदनंतर धावसंख्या 2 षटकांनी समाप्तीनंतर 22च्या सरासरीने 24 धावा. सलामीची जोडी मैदानात आहे. अद्याप इथे पाहिलं तर 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. नए गेंदबाज प्रथमेश अपने ओर से पहला और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आ रहे हैं. 24 रन बन चुके हैं और धीरे धीरे स्कोर की ओर बढ़ते हुए दोनों बल्लेबाज नजर आ रहे हैं. बंटी सामना करेंगे प्रथमेश का. शानदार तरीके से पॉइंट के ऊपर से कट किया. सीमा रेखा की ओर जाती हुई गेंद 4 रनों के लिए. थँक्यू डीजे, थँक्यू. इथे बघा
नक्कीच पावरप्लेच्या 2 षटकात सुरेख धावसंख्या होती 12च्या सरासरीने बिनबाद 14. तदनंतर प्रथमेश वेंद्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. पॉवरप्लेच्या षटकानंतर आकुट टप्प्याचा चेंडू होता पॉईंटच्या डोक्यावरून सुरेख फटका बंटीच्या बॅटमधून. धावसंख्या इब्राहिमभाई 28. चांगली सुरुवात आहे, सुरेख सुरुवात आहे. बिल्कुल अच्छी शुरुआत है, 28 रन बन चुके हैं। जिस तरह से स्क्वायर कट किया था पॉइंट के ऊपर से, सराहना करने की शानदार तरीके से। गुंडप्पा विश्वनाथ को हमने ऐसे शॉट खेलते हुए अक्सर देखा है, जिस तरह से जगह बनाई, रूम बनाया 4 रनों के लिए पॉइंट के ऊपर से। इसी प्रकार की बल्लेबाजी होगी तो बाबला जी 80 रन शाम के समय अगर 80 रन बनते हैं 6 ओवर में, तो बहुत अच्छा मुकाबला, यानी कांटे की टक्कर यहाँ। अच्छा ग्लांस किया मिड विकेट की दिशा में, तेजी के साथ एक पहला फास्ट और दूसरा रन लेना चाहते, मना किया। अच्छी सोच है। पहली बाउंड्री, उसके बाद सिंगल और दूसरे रन के लिए रोका है, यानी अच्छी सोच है। एक साझेदारी यहाँ पर नपते हुए नजर आ रही। सपोर्ट पाहिलं तर बंटी खेळतो 15 धावांवरती, त्याने चेंडू फेरेस केलेत 9, तर 5 चेंडू 14 धावांवरती. सुमित पाटील चांगली पार्टनरशिप आहे. म्हणतात जसं क्रिकेटमध्ये गोलंदाजी फलंदाजी तशी पार्टनरशिप महत्त्वाची आहे. धावसंख्या होते 29 धावा इब्राहिमभाई. अच्छी शुरुआत है, 29 रन बन चुके हैं बिना किसी नुकसान के। बहुत अच्छा शॉट, करार अच्छा, हवा में गेंद है और यहाँ पहला विकेट गिरता हुआ। ताकत जरूर लगाई थी लेकिन जगह नहीं बना पाए शॉट के लिए। निश्चित रूप से सीधा फील्डर के हाथ जाता हुआ बॉल और यहाँ पहला विकेट गिरता हुआ सुमित के रूप में। थँक्यू इब्राहिमभाई. आपण पाहिलं तर सुमितला नक्कीच RPL मध्ये, त्यानंतर सुधीर भोसले स्मृतिचषक स्पर्धेत म्हणजे त्यांनी सुरुवात आतापर्यंत चांगली केली, पण मोठ्या खेळीमध्ये सुमित पाटीलची एक ओळख आहे ज्या नावासाठी मानला जातो. इथे मात्र मोठ्या मोठ्या खेळीमध्ये त्याला कन्वर्ट करता आला नाही आहे. मागची एक इनिंग आपण बघितली म्हणजे 13 चेंडू म्हणजे त्याने 33 धावा केल्या, परंतु ती देखील आपण पाहिलं ना, जसं सुमितची बॅटिंग आहे जसा ओळखला जातो तशी मात्र मोठी इनिंग नाही, परंतु इथे छोटी पण चांगली, मी तर म्हणेन संघासाठी चांगला स्टार्ट दिलाय. इथे बघा मैदानात दाखल झालाय अमोल भोसले आणि ह्याने देखील गतस्पर्धेत चांगली कामगिरी केली. उत्कृष्ट फलंदाज बॅटर म्हणून त्याला निवडलं गेलं. पाहूया इथे तीच कामगिरी होणार का, हा मॅच महत्त्वाचा आहे. इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. बिल्कुल बाबला जी, जिस तरह से सुमित पाटिल खेलते हैं उनका अपना एक अंदाज होता है, निराला अंदाज होता है। कई 50 अर्धशतक यहाँ बनाते हुए हमने देखा है। पिछली मैच में आवश्यकता थी टीम के लिए, जिस तरह से ज़रूरत थी, 33 रनों का शानदार योगदान दिया। प्रथमेश का सामना करेंगे नए बल्लेबाज अमोल भोसले। खोद कर निकाला, यॉर्कर लेन की गेंद थी, कवर, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद जाती हुई 1 रन से अपना खाता खोला। टीम की रन संख्या 30 रन। बाबला जी, जिस तरह से शुरुआत हुई है, अच्छी साझेदारी हुई है, जो अपेक्षा होती है दोनों खिलाड़ियों को, बल्लेबाजों को, टीम को। 29 रनों की पार्टनरशिप हुई है, एक अच्छी पार्टनरशिप हुई है। इस तरह से अगर रन्स बनते रहेंगे तो 80-85 के आसपास अगर रन्स बनते हैं तो TWJ में भी अच्छे बल्लेबाज है और अच्छा मुकाबला जरूर होगा। बहुत शानदार तरीके से हवा में गेंद है, गेंद सीमा रेखा की ओर, एक्स्ट्रा कवर की दिशा में 4 रनों के लिए। इब्राहिमभाई बघा, हे षटकात पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर धावांवरती लगाम लावला होता, बाद देखील केलं होतं सुमितला. इथून मात्र एक चौकार येणं फार गरजेचं होतं आणि तो चौकार आलाय. बघा 2 षटकात 12च्या सरासरी धावा आले होते, 34 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 3 पाहतोय. सुंदर फटका होता, बिल्कुल सुंदर शॉट था, कलात्मक स्ट्रोक जिसे कहते हैं, क्रिकेटिंग शॉट, जिस तरह से बंटी के सावंत के बल्ले से आया और 4 रनों के साथ रन संख्या हुई है कुल मिलाकर 34 रन। 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर। रन्स बन रहे हैं बाबला, कहीं ना कहीं स्ट्राइक जो है रोटेट होते हुए नजर आ रहा है, कहीं ना कहीं दर्पण जरूर है गेंदबाजों के ऊपर। नक्कीच 10 चेंडू फेस करताना बंटीने आतापर्यंत बघा 19 धावांवरती खेळतोय. त्याच्यामध्ये त्याच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहिलेत. सुरेख फलंदाजी आहे आणि चांगली सुरुवात देखील, कारण यांच्याकडे अजून बघा फक्त एक फलंदाज बाद झालाय. अमोल हा जर का शेवटच्या 6 षटकांपर्यंत खेळला तर 70-75 नक्कीच धावा होतील. कट किया शानदार तरीके से, अच्छी फील्डिंग, थोड़े से फंबल जरूर हुए थे। देखिए जिस तरह से बंटी बल्लेबाजी करते हैं, सिंगल डबल के ऊपर निर्भर करते हैं, गैप में खेलते हैं, एक्स्ट्रा कवर के ऊपर से भी खेलना पसंद करते हैं, कभी कभार रिवर्स शॉट भी खेलते हैं, लेकिन घाई जल्दबाजी नहीं होती अपने बल्लेबाजी में। छक्के आते हुए बहुत कम देखते हैं, लेकिन पारी को बिल्डअप करते हुए नजर आते हैं। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति पर रन संख्या हुई कुल मिलाकर 35 रन 1 विकेट के नुकसान पर।
थँक्यू थँक्यू. यानंतर आपण पाहिलं तर आदरणीय PSI जाधव सर यांचं देखील आगमन झालं आहे आणि यानंतर जो मॅच होणार आहे मित्रांनो बघा, डॉक्टर वर्सेस पोलीस अशी लढत असेल. म्हणजे दोघांचा आपण विचार केला इब्राहिम भाई तर दोन्ही आपलं रक्षण करणार आहेत, डॉक्टर देखील आणि पोलीस देखील. आणि यांच्या दरम्यान बघूया एक एक्झिबिशन मॅच असेल आणि त्यासाठी आपण पाहिलं तर जाधव सरांचं आगमन झालं PSI त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. अमान बगदादी आपण पाहिलं तर गोलंदाजीवरती सध्या झालं षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी. इब्राहिम भाई बघा चांगली धावसंख्या 35 धावा आहेत, तर इंटरव्हल म्हणजे 3 षटकं संपलेत. अद्याप 35 धावा जर आल्या तर 70 प्लस स्कोर चांगला असू शकतो संध्याकाळच्या सत्रात. बिल्कुल 3 ओवर में 35 रन बन चुके हैं. अब कुल मिलाकर 18 गेंदे हैं. सोच होगी बल्लेबाजों की, डगआउट में भी यही सोच होगी कि 18 गेंदों में लगभग 40-45 रन बने, तब जाकर सम्मानजनक स्कोर. और जिस तरह से TWJ के बल्लेबाज है, टीम 11 साइड ऐसी है जो बल्लेबाजी करना जानती है. कुछ बैंक बैलेंस रनों का ज़्यादा होना बहुत ज़रूरी है. अमान आए हैं अपने ओर से दूसरा और टीम की ओर से चौथा ओवर. बंटी सावंत जो है सामना करेंगे अमान का. अमान ने पिछले ओवर में अच्छी गेंदबाजी की थी, सटीक जगह पर गेंदें, नपी तुली गेंदबाजी. अब देखना है किस प्रकार की गेंदबाजी. फिर से एक बार यहां पर पुल किया है, गेंद सीमा रेखा की ओर तेजी के साथ जाती हुई और 4 रन यहां मिलते हुए बंटी सावंत के लिए. थँक्यू डीजे थँक्यू. आता बघा बंटी सेट बॅट्समन आहे. आखूड टप्प्यात चेंडू होता, सुरेख फटका होता. ह्या षटकाने सुरुवात केली चौकाराने. अर्थात धावसंख्या आपण पाहिली तर 39 धावा फलकावरती लागत आहेत. चांगली फलंदाजी बंटी 24 धावांवरती घेतोय. 12 चेंडू फेस केले, 200ची स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय आणि इथे मात्र सुरेख फलंदाजी आहे. 39 धावा षटक क्रमांक आपण पाहिलं तर यस 4थं षटक आपण पाहतोय. फिर से एक बार रिवर्स खेला, यहाँ पर शानदार तरीके से गेंद सीमा रेखा की ओर जाती हुई 4 रनों के लिए. पहला देखा हमने मिड विकेट की दिशा में और यहाँ के रिवर्स के रूप में 4 रन आते हुए. यस आपण पाहिलं तर हा आधीचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, फुलचा फटका पाहिला. त्यानंतर बघा बंटी फेवरेट म्हणजे बंटी फलंदाजी करतोय आणि बंटीच्या बॅटमधून रिव्हर्स स्वीपचा फटका नाही असं फार क्वचित झालंय. आणि बघा एक अभ्यास केला होता की बघा आणि गोलंदाजाचा देखील अभ्यास केला, त्याला ठाऊक आहे आखूड टप्प्याचा चेंडूवरती फटका मारल्यानंतर खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाणार आणि याला म्हणतात परफेक्ट. म्हणजे चांगलं गेस केलं. चेंडू जातो सीमारेखा पार बॅक टू बॅक दुसऱ्या चौकात. धावसंख्या होते 43 धावा 43 रन बन चुके हैं. देखिए बल्लेबाजों में एक खासियत होती है, अंतिम समय तक जब वो गेंदों को देखते हैं तो अपने मर्जी के शॉट खेल सकते हैं, वरना बल्ला हवा में रहेगा और गेंद कहाँ जाएंगी उसका कोई ठिकाना नहीं रहता है. लेकिन बंटी सावंत एकमात्र ऐसे खिलाड़ी है जो अंतिम समय तक गेंद को देखते हैं, फिर निर्णय लेते हैं कि इस गेंद को कहाँ खेलना है. अमन सज्ज झाले. पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. इथे बघा इथे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे 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 दुसरी धाव इब्राहिम नक्कीच होऊ शकली असती, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या होते 43 धावा फलकावरती लागतात डावात. 44 धावा फलकावरती लागतात डावातील. षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे 4थं षटक आहे. बंटी सुरेख फलंदाजी करतोय आतापर्यंत 28 धावा, ज्याच्यामध्ये 14 चेंडू फेस केलेत. आणि ह्या वर्षीच्या सीझनमध्ये बंटीला ज्या प्रकारे फलंदाजीमध्ये ओळखलं जातं, मोठी इनिंग पाहिली नव्हती, इथे मात्र एक मोठी इनिंग येते, परंतु हिला आणखीन मोठ्या इनिंगमध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण हा मॅच महत्त्वाचा आहे. देखिए अभी अमोल भोसले को अपने बाजू को खोलना होगा. ठीक है, जिस तरह से पक्षी जो है हवा में जब उड़ान लगाते हैं तो अपने बाजुओं को खोलते हैं, तब जाकर ऊंची उड़ान लगा सकते हैं. अब मौका है अमोल को कि अपने बाजुओं को खोले ताकि ज़्यादा से ज़्यादा रन बटोरने में आसानी हो. ये शॉट लगाना है निश्चित रूप से 6 रनों के लिए. थँक्यू डीजे थँक्यू. इथे बघा इब्राहिम भाईंनी सांगितलं की इथे मात्र बंटी जर एका बाजूने चौकार मारतोय, दुसऱ्या बाजूने षटकार देखील येणं फार गरजेचं आहे. अशा वेळी अमोलने ओळखलं की आपली स्थिती आता संघाची चांगली आहे आणि नक्कीच आता मात्र आक्रमण म्हणजे अभि नाही तो कभी नाही. आखूड टप्प्याचा चेंडू होता. अमोलचा फेवरेट फुलचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. संघाचं अर्धशतक देखील फलकावरती लागतं. डावातील षटक क्रमांक 4 चालू असताना धावसंख्या होते 50 धावा. अद्याप इब्राहिम भाई या षटकाचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे जर तुम्ही 55 धावांपर्यंत गेलात तर येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये नक्कीच 25 धावा येतील. म्हणजे चांगली हाय स्कोरिंग मॅचेस. क्रीडारसिक बघा आपले जे चिपळूणचे क्रीडारसिक आहेत संध्याकाळच्या वेळेत गर्दी आहेत म्हणून गर्दी देखील पाहतो संध्याकाळी आणि नक्कीच चांगली लढत पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट शाम के समय में मुकाबला. अमान थोड़े महंगे साबित होते हुए. अच्छी गेंद परिवर्तन, गेंद चकमा देती हुई. जिस प्रकार से इंतज़ार किया था अमोल भोसले ने कि गेंद तेज़ी से आएगी, लेकिन अंतिम समय में चतुराई दिखाई यहाँ गेंदबाज ने और गेंद में परिवर्तन करते हुए चकमा देती हुई अमोल भोसले को.
म्हणजे फ्लायटेड स्वरूपाची डिलिव्हरी म्हणतात तसं जर फ्लाईट चेंडू होता गती परिवहन होता असं वाटत होतं की फुलटॉस होईल परंतु सुंदर होता ब्लॉक होलमधला स्लोनवर यॉर्कर ज्याला म्हणतात पुन्हा एकदा सज्ज झालाय अमान. हो इथे पुन्हा एकदा फसवलंय चकवलंय यष्टीरक्षकाचा वेध घेणाऱ्या डॉट चेंडून या षटकांची सांगता होते. अशा प्रकारे आपण पाहिलं तर इथे बघा म्हणजेच 4 षटकांचा खेळ संपतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरी धावसंख्या आहे ती 50. 2 षटकांचा खेळ शिल्लक. येणाऱ्या 2 षटकात काय घडतंय तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा CPL 2025चा थरार. तोपर्यंत आपण थांबतोय. ऐकूया डीजेचा थरार. थैंक यू डीजे बाबला जगह. जिस तरह से 2 ओवर अभी बचे हैं, 50 रन बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. एकमात्र विकेट गिरी है सुमित के रूप में. चर्चा हो रही है बाबला, शाम का समय और चर्चा न हो और चाय न हो तो शाम जो है अधूरी हो जाती है. येस आणि यानंतर एक एक्झिबिशन मॅच आहे डॉक्टर्स वर्सेस पोलीस. तर विनंती असेल TWJ की हा मॅच जर आपण पाहिलं तर इथे मात्र जी 30 मिनिटं तुम्हाला दिलेत एका इनिंगसाठी त्यामध्ये संपणं फार गरजेचं आहे. कारण बघा 4:40 झालेत. हा सामना कमीत कमी 5:30 पर्यंत संपणं इब्राहिमभाई फार गरजेचं आहे. तर पुढचा मॅच कमीत कमी 4 ते 5 षटकांचा होऊ शकतो. त्या दृष्टीने सहकार्य करा. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आणि इथं मात्र अद्याप 12 चेंडूचा काही शिल्लक आहे इब्राहिमभाई. बिल्कुल लास्ट की 2 गेंदें जो थी जिसके ऊपर डर था कहीं ना कहीं कप्तान को TWJ के कि कहीं प्रहार हो रहा है, जिस तरह से छक्का और चौवा आ जाता है तो 10 रन जुड़ सकते थे. लेकिन गेंदबाज ने कमबैक किया, दिमाग की बत्ती हमेशा जलाई रखी और 2 गेंदें अमूल जैसे बल्लेबाज को डॉट निकालने में सफल हुए. खेल की तरफ आते हैं बाबला जी. 12 गेंदें अभी बाकी है. 50 रन बन चुके हैं. रणनीति होगी 12 गेंदों में 20. 12 गेंदों में 20 प्रथमेश अगर से आते हैं तो निश्चित रूप से 70 के आसपास 25 की तो उम्मीद होगी. जैसे कि पावर प्ले में 29 रन बने थे प्रथमेश हमारे बता रहे हैं. और अंतिम ओवर में तो कहते हैं कि तो बल्लेबाज तो अपना बल्ला तो खोलता है, अपने बाजुओं के साथ अपने बल्ले को भी खोलता है. देखना है अमोल अपना बल्ला कितना खोल पाते हैं. और बंटी सावंत अलॉन्ग द कारपेट मिड विकेट की दिशा में गेंद जाती हुई तेजी से फील्डर आए. रनिंग बिटवीन द विकेट बहुत शानदार. यहाँ पर अपील जरूर हुई है, नट आउट किया अंपायर. यहाँ तीसरे अंपायर थर्ड अंपायर के लिए पुकारा गया है. बहुत तेजी से रनिंग की है अमोल भोसले ने. जबरदस्त एथलीट है. पुलिस दल में सेवा देते हैं और बैडमिंटन और टेबल टेनिस भी अच्छा खेलते हैं. थर्ड अंपायर हमारे यहाँ उपस्थित है, रिव्यू देख रहे हैं जिस तरह से यस आउट, ही इज आउट. दुसरी धाव बघा इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. कारण ज्या प्रकारे धावा आल्या होत्या पहिले 4 षटकात चांगली स्थिती होती. 50 धावा फलकावरती होत्या आणि त्यानंतर बंटीने फ्लिक केला होता चेंडू नक्कीच मिड विकेटच्या दिशेने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. परंतु काय क्षेत्ररक्षण होतं कमालीचं. चांगली फेक होती. आणि इथे मात्र अमोल बॅक टू द पॅव्हेलियन. अमोलला परतावं लागते. धावसंख्या आपण पाहिली तर 51 धावा. 2 गडी बाद 51. इब्राहिमभाई 1 धाव घेतली असती तरी चाललं असतं. कारण बघा इथे आक्रमण झालं असतं. कारण अमोल देखील सेट बॅट्समन आहे. परंतु अतिघाई संकटात नाही. धक्का क्रमांक 2 आणि 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5. देखिए बाबला जी, जब 5वां ओवर चलता है तो इसी प्रकार के जोखिम जो है बल्लेबाज हमेशा उठाते रहते हैं. ज़्यादा से ज़्यादा रन बटोरने की उनकी कोशिश होती है. लेकिन अमोल भोसले जैसा बल्लेबाज को क्रीज में अंतिम गेंद तक टिके रहना बहुत ज़रूरी था. जिस तरह से उनमें आक्रामकता है. अब मंजूर गए हैं वो भी लंबे शॉट के लिए. सबसे लंबा सिक्सेस में अगर देखा जाए तो पवन तलाव में मंजूर के बल्ले से आया है. अब देखना है कितने लंबे शॉट लगाते हैं, कितना योगदान देते हैं और कितना अपने कैप्टन को खुश कर पाते हैं, यह देखना होगा. बंटी सावंत एक तरफ से डटे हैं, अलोंग द कारपेट खेले हैं.
कई शॉट हमने गैप में देखे हैं, एक्स्ट्रा कवर के ऊपर से एक कलात्मक स्ट्रोक देखा है। अब बाकी बची हुई गेंदों का किस तरह से सामना करते हैं। मिड विकेट के दिशा में खेला, यहाँ पर सिंगल रन लेते हुए पिछले मर्तबा जो गलती हुई वो गलती करना नहीं चाहते, जोखिम उठाना नहीं चाहते हैं। मंजूर को मौका दिया है, अब मंजूर को अपने बाजुओं को खोलना होगा। ऊंची उड़ान अगर आपको चाहिए तो अपनी बाजुओं को खोलना होगा। गेंद को हवाई यात्रा में अगर पहुंचाना है तो अपने बाजुओं को खोलना होगा, और एक अच्छा सम्मानजनक स्कोर बनाना है तो लंबे शॉट खेलना बहुत ज़रूरी, क्योंकि आपको पता है TWJ ये एक शक्तिशाली टीम है और बल्लेबाजों से भरी हुई टीम है। राउंड विकेट गेंदबाजी करना पसंद करते हैं, और मंजूर जैसे हिटर को क्या रणनीति होगी गेंदबाज की, ये गेंद बताएंगी। फिर से एक बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जा रही है 6 रनों के लिए। बहुत ही बढ़िया शॉट, बहुत ही कठिन होता है इस प्रकार के शॉट खेलना बाबले जी। हो सपोर्ट पडते इब्राहिमभाई वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काय टायमिंग होतं, ताकद होती, नजाकत होती, चेंडू फरार, येतोय षटकार, धावसंख्या होते 2 गडी बाद 58 धावा। काय जबरदस्त फटका। आणि येस आपण पाहिलं तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मंजूर डगआउटमधून सेट होऊन आलाय, व्हावं देखील लागेल, कारण इथे मात्र बघा 9 चेंडूचा अद्याप खेळ शिल्लक आहे। 2 गडी बाद 58 धावा फलकावत, राऊंड विकेटचा असेल पुढचा चेंडू। अच्छी गेंद, अच्छा परिवर्तन, मिश्रण किया था गेंद को। पहली गेंद तेज आई थी और यहाँ धीमी गति की गेंद, और हिटर बल्लेबाज की एक खासियत है, वो हमेशा तेज गेंदों का इंतजार करते हैं, और कहीं ना कहीं जब गति परिवर्तन हो जाता है तो ऐसा ही चकमा खाने में मजबूर हो जाते हैं। आणि आजकाल प्रत्येक चेंडूवरती आक्रमण असं मर्यादित षटकांचं समीकरण आहे। अशा वेळी हा चेंडू नाही इब्राहिमभाई न्याय मिळवून देणाऱ्या गोलंदाजाला, चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, सुरेख चेंडू होता, राऊंड विकेटचा पुढचा चेंडू। इथे मात्र रडारमध्ये टाकलं तर, पायामध्ये टाकलं तर आशीर्वाद नाही भेटणार, तर इथे मात्र फक्त आणि फक्त षटकार बसणार। चेंडू सीमारेखा पार, फरार, येतो बिग आउटस्टँडिंग षटकार। यस डीजे। थैंक यू, थैंक यू, थैंक यू बाबला जी। हार्ड हिटर जिसे कहते हैं, अगर उनके रडार में गेंद दोगे तो दुर्गत यही होगी, गेंद की दशा और दिशा भी यही होगी जिस तरह से मंजूर के बल्ले से आई। इब्राहिमभाई त्याचा ब्लॅटिंगचा जो फ्लो आहे ना, बॉटम हँडचा वापर करतो, काय सुरेख फटका होता। यस, बॅक टू बॅक आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी आहे, तो नंतर सज्ज झालाय पुन्हा एकदा अक्षय। इथं मात्र आकुट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका। इथे मात्र पाहूया, थोडंसं फंबल झालं, क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण केले, आणि इथे मात्र बघा थोडंसं यस आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, थोडासा यस थोडासा पाय घसरतो, स्लिप होतोय, तदनंतर एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल। अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ संपतो। 5 षटकाने समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे 65 धावा। शेवटचं षटक खेळ शिल्लक असेल, आणि येणाऱ्या 7 षटकात 6 चेंडूत काय घडतंय, कशा प्रकारे आक्रमण होतंय बघा। बंटी एका बाजूने सुरेख फलंदाजी करतोय, 15 चेंडूवरती 29 धावा केल्या, तर आलेला यस आपण पाहिलं तर मंजूर पटाचे 4 चेंडू फेस केले, 2 बिग षटकार मारले, 300चे स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय। शेवटचे 6 चेंडू आहेत, निर्णायक चेंडू आहेत, तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा CPL 2025चा थरार। तोपर्यंत ऐकूया स्वराज्य डीजे। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। देखिए बाबला जी 65 रन बन चुके हैं, 15 रन आते हैं तो निश्चित रूप से 80 रन बन सकते हैं। 80 रन बनेंगे तो एक मैच बना रहेगा, और कांटे की टक्कर जिसे कहते हैं वो देखने मिलेगी दर्शकों के लिए। 6 गेंदे और सामने है मंजूर और गेंदबाज है हर्ष। अब देखना है क्या सजावट होगी गेंदबाजी और बल्लेबाजी में। फिर से एक बार करारा शॉट, 6 निश्चित रूप से गेंद पे लिखा है 6। यस इब्राहिमभाई आपण पाहिलं तर काय फटका होता, स्टँड अँड डिलेवर चेंडू जातोय, यस बॅक टू द बॉलर, चेंडू सीमारेखा पार, येतो षटकार। यस डीजे। थँक्यू डीजे। इब्राहिमभाई बघा, मी सांगितलं होतं शेवटचे 6 चेंडू आहेत, निर्णायक चेंडू आहेत, आणि त्यानंतर 70 म्हणजे 70 प्लस झालेत, 5 चेंडूचा काही शिल्लक आहे, आणि मंजूर स्ट्राईक आहे।
काय जबरदस्त फलंदाजी करतोय, 5 चेंडू फेस केलेत, 18 धावांवरती खेळतोय, अप्रतिम, आउटस्टँडिंग. मंडूर नावाचं वादळ येतं. आउटस्टैंडिंग बैटिंग, सही कहा आपने। और जिस तरह से अमोल भोसले की जगह लिया है, जो काम अमोल को करना था वो यहाँ पर मंजूर करते हुए नजर आ रहे हैं। और स्ट्राइक अपने पास आई, ये अच्छी बात है कि अंतिम गेंद पर स्ट्राइक अपने पास रखी, दिशा से भटकते हुए। यही परिणाम होते जब गेंदबाज की जब पिटाई हो जाती है, तो यही परिणाम होते हैं। थोड़ा सा प्रेशर रहता है। मंजूर जैसे बल्लेबाज कहते हैं कि इस पवन तालाब के ऐतिहासिक मैदान पर मंजूर ने एक जो छक्का लगाया था बाबले जी, मैंने देखा था, गेंद जो है रोड के आसपास गई थी। हेच आणि आतापर्यंत तो सर्वात मोठा षटकार देखील आहे. कारण आपण पाहता मंजूर एक पॉवर हिटर म्हणजे 11 फायटरच्या माध्यमातून खेळताना इब्राहिमभाईच्या आजच्या कित्येक मॅचेस आहेत जिथे मी मंजूरला एका हाती म्हणजे गेलेली मॅच जिंकवलेले आहेत. म्हणजे म्हणजे म्हणतात ना फिनिशिंग, म्हणजे चांगला फिनिश करणारा होता आणि जबरदस्त फलंदाज. आणि त्या पूर्ण म्हणजे पहिला जो मंजूर म्हणतात ना, जुना मंजूर इथं आपण पाहतो ह्या मॅचच्या दरम्यान, सुरेख फलंदाज. बिल्कुल नामों में ही छुपा हुआ है मंजूर। मंजूर यानी मैंने तो सारी चीज़ें कबूल कर ली, मैं तो बल्लेबाजी करनी ही है, छक्के तो लगाने ही लगाने हैं। हाँ, अच्छा परिवर्तन, ये एक अनुभव विकेट कीपर ने आकर कहा है कि आप जितना तेजी से डालोगे उतना तेजी से फेंके जाओगे, तो आपको गेंद में परिवर्तन करना है, तब जाकर मंजूर को आप बीट कर सकते हैं। येस इब्राहिमभाई, मगाशी मी सांगितलं होतं की गती परिवर्तन, कारण प्रत्येक चेंडूवरती आक्रमण, आणि अशा वेळी हा सुंदर चेंडू होता. यश मपकार हर्ष जाधवच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुढचा चेंडू 72 72 धावा फलकवते आहेत. राईट अर्ध विकेट समारा. पुन्हा एकदा एसटी रक्षकांनी गोलंदाज बॅक टू बॅक 2 डॉट चेंडूची सांगता मात्र होते. कमबॅक केलंय हर्षने. बघा पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर स्वेर चेंडू टाकला, पण तिथे 2 डॉट चेंडू आलेत. नक्कीच सुरेख कमबॅक आहे, सुरेख कमबॅक आहे ह्या युवा हर्षचं. बिल्कुल युवा है। और विकेट के पीछे मॉन्टी ने कुछ कान मंत्र दिया है कि मंजूर को मैं कई सालों से देख रहा हूं, आपको बल्ले गेंदबाजी किस प्रकार की करनी है। एक बार यहां पर फाइनल की दिशा में गेंद जाती भी, एक रन चुराते हुए 2 गेंदें शेष। युवा गेंदबाज है, सराहना करनी होगी इस गेंदबाज की। जिस तरह से एक प्रेशर आया था, पहला छक्का लगा था, उसके बाद 2 डॉट गेंदें आई। प्रेशर आने के बाद गेंदबाजी करना बहुत कठिन हो जाता है बाबला जी। उसके बावजूद इस युवा खिलाड़ी ने, युवा गेंदबाज ने शानदार गेंदबाजी की। एकमात्र एक 6 आने के बाद ऐसा लग रहा था कि मंजूर जो है पूरी तरह से हावी होगी, लेकिन उसके बाद विकेट कीपर आए, गेंदबाज को कान मंत्र दिया और कहा कि आप तेज गेंदें बिल्कुल न करें, मंजूर के लिए खासकर। मी समोरपर्यंत पुढचा चेंडू राईट मुर्द विकेट समारा असेल. इथे बघा, इथे यस 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 याच आपण भारत पंचांकडे अपील केले जात आहे. त्यानंतर डॉट, आणखीन एक डॉट चेंडू बघा, पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर वाईड, नंतर बघा डॉट सिंगल आणि डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील पुन्हा एकदा सज्ज झाले राईट उर्ध विकेट समारा बंटीसाठी. बंटीच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफच्या पट्ट्यात. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. इथे मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि अशा प्रकारे इब्राहिमभाई आपण पाहिलं तर 6 म्हणजे षटकात म्हणजे 36 चेंडूमध्ये 75 धावा फलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी कराव्या लागतील 76 धावा. म्हणजे मी तर म्हणेन खरोखरच हर्ष जाधवने कमालीचं कमबॅक केलं आहे. पहिल्याच चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील या षटकात सुंदर म्हणजे 10 धावांचं षटक आहे. म्हणजे पुढच्या 5 चेंडूवरती केवळ 4 धावा दिल्यात. कमबॅक केलंय. अशा प्रकारे 76 धावा करायचे जिंकण्यासाठी. यस डीजे.